मॉर्निंग रुटीन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन पिल्लारे चॅनलवरती. तर आत्ता माझं दूध वगैरे सगळं मी काढून झालं आहे माझं. आणि आत्ता मी बसलो आहे कुठे माहिती आहे, हे बघा आमच्या सगळ्या लहान यांच्यामध्ये दूध वगैरे काढून झाले. पप्पा एक कितली घेऊन गेला, तर मी जाणार आहे दुसरे घेऊन. तर असं येऊन बसलो जरा यांच्यामध्ये. ही एकटीच आहे जिचे केस कातरायचे राहिले होते, कारण ती आली नव्हती त्या दिवशी. आणि ती एक आहे, सॉरी, ही दोघीजणी आहेत ह्या अशा. तर ही एकदम लाडाची आहे, एकदम गेंडा झाला आहे नुसते. बघा किती केस आहेत तिच्या अंगात, दिसतात. आली असती तर ती पण एकदम उजेडा चमन झाली असती, पण ती नव्हती आली त्या दिवशी. तर आज रुटीन असं आहे की, तर आत्ता म्हणजे आत्ता जाऊन ते एक मुलगा येऊन दूध घेऊन जाईल डेअरीवरती नाही, सॉरी, हॉटेलवरती जातं. आता डेअरीवर नाही जात, डेअरीवर जर एक्स्ट्रा असेल तरच जातं. तर आत्ता तो दूध घेऊन जाईल. मग मी आत्ता जातो घरी, ते दूध वगैरे सगळं भरायचं मोजून तसं. आणि त्याच्यानंतर माझ्या बागेमध्ये पण जायचं आहे, त्याच्या आधी गोठा वगैरे साफ करायचं येऊन म्हणून. तर आता बघतो कसं काय ते जातो. चलो फिर. तर आत्ता मी रिटर्न आलो आहे गोठ्यामध्ये. म्हशी ओरडत आहेत, त्यांना सोडलेलं नाही ना अजून म्हणून. तर आत्ता आधी बाहेर आहेत ना, दिसत आहेत ही मागे माझ्या. यांना आधी मी सोडून लावतो, कारण आतल्या आता काय सोडणार नाही मी म्हणून. तर आधी यांना सोडून लावतो, बाहेरचे आहेत त्यांना. नंतर साफसफाई वगैरे करायची. तर चलो, आमची गँग दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. आता मी सोडून लावले दुधाच्या होत्या ना, ते चौघींना पण सोडले. जुन्या होत्या त्यांना, नवीन आहेत त्यांना बांधून ठेवले. दाखवतो तुम्हाला एकदा. ही बघा आमची गँग. ए बघ काळू, चलो चलो चल, हा चल. सध्या काय चालू आहे माहिती आहे, सध्या असं चालू आहे, रात्रीची ना थंडी अजिबात नाही लागत. सकाळी ना बाबा बेकार थंडी लागते. बेकार म्हणजे एकदम खतरनाक, आपचिक. सकाळी उठायला होत नाही माहिती आहे, डेंजर बाबा. तर मी काय आज बागेमध्ये गेलो नाही. आज सीन कसं आहे, आज झालं उसाची पात परतची, ती उतरावायची झाली आहे माझ्यासोबत. बघा अजून एक आहे ब्लॉगर, मिनी ब्लॉगर. ऊसाची पात आता बऱ्यापैकी टाकून झाले, अजून बरीच शिल्लक आहे, निम्म्यापेक्षा जास्त शिल्लक आहे. दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघा एवढ्या मी शिल्लक आहे. तिकडे टाकली आतमध्ये, तिकडे आणि इकडे अजून बाकी टाकायची. सोपती आहे. बघू आता किती वेळ जातो ते, कारण गरम तर बेकार होते. तर पटपट आवरतो आणि नदीवर आज आंघोळीला जातो. तर फायनली आता सगळं झालं आहे. खूप होतं, खूप म्हणजे किती होत्या माहिती आहे पेंड्या, 2000 पेंड्या होत्या. हालत जाम झाली. मी आता बसलो आहे गोट्यामध्ये, हे सगळं सुक आहे. इकडे म्हैशी बांधतो आम्ही, तिकडे बसलो. या दोघीजणीच आहेत, 1 आणि 2, बाकीच्या सोडलेल्या आहेत सर्व. तर तुम्हाला दाखवतो मी किती होतं ते एकदा, त्यानुसार तुम्ही अंदाज लावाल. थांबा. तर एवढं सर्व होतं. तर आत्ता जातो घरी, जरा आराम करतो, कारण कंबर दुखायला लागले जाम. आणि परत मग आता किती वाजले, म्हणजे 3:30 तर वाजलेत आहेत. परत मग 4:30-5 वाजता रिटर्न यायचं आहे. तर थोडा वेळ जाऊन आराम करतो आता. चलो. तर आत्ता वाजलेत 6, मी झोपलेलो, डोळे सुजलेत माझे, कंबर खूप दुखत होती. आणि आत्ता तर पाय वगैरे पण जाम दुखत आहेत. तर हे केल्यामुळे सारखं वाकून उचलून द्यायचं होतं ना, मी उचलून देत होतो, तर त्याच्यामुळे. तर आत्ता जातो. त्या सकाळी म्हैशी सोडून लावल्या, तर ते येत आहेत, खालीच आहेत मंदिराजवळ. तर त्या अर्ध्या पाऊण तासामध्ये येतील. तोपर्यंत ज्या गोठ्यात म्हैशी त्यांचं मी दूध काढतो जाऊन. चलो. आणि तो संध्याकाळ झाली तर वातावरण मस्त आहे, शांत. दुपारी एवढं गरम होतं ना बाबा. सकाळची थंडी लागते जेव्हा आम्ही येतो तेव्हा गोठ्यामध्ये 6 वाजता, आणि नंतर जाम थंडी लागते बाबा. आपलं थंडी नाही, सॉरी, दुपारी तर बेकार ऊन लागतं.
तुम्हाला आता एकदा मस्त हे दाखवतो, शांत आहे एकदम. त्यांची भराडी आई. तर इकडे 5 जण आलेत. तर मग अशी आई वगैरे आलेली गोट्याकडे तेव्हा बांधलं असेल. खंड्या अजून एक असेल, भांड्या 2 जण हे आलेत. बाकीची यायचे आहेत थोड्या वेळामध्ये. हे आलेत म्हणजे. तर बघू आता कधी येतात ते. पण तुम्ही दूध काढून घेतो पटपट दोघींचं. चलो. तर हे बघा, हे एवढं आहे पूर्ण. दुपारी आम्ही उतरवलं ते असं ठेवलेलं आहे. आणि अजून बाहेर पण आहे, दाखवलं त्यांना. हे बघा, हे इकडे आहे पूर्ण भरलेलं आहे. हे बघा, हा खाली आहे ना, ह्याच्या आतमध्ये हौद आहे, तो पण पूर्ण भरलेला आहे. हे बघा असं. जवळजवळ ना 2000 जुड्या होत्या. 2000 थोड्या दुपारी उतरवलेल्या. आता कंबर जाम दुखते. पटकन आता दूध काढून घेतो. बाकीचं काम झालं आहे म्हणजे सगळं आता. चलो. तर आत्ता म्हैशी वगैरे आलेत. मी त्यांना बांधलेत मागे. दुधाच्या फक्त 2 जण यायच्या, ते येतील मागून. मी माझं दूध वगैरे काढून झालं आहे. तर बाकीच्यांचं ते आल्यावर काढेन नंतर. तर आणि मी त्यांना खाद्य वगैरे घातले, ज्यांचं दूध काढून झालं आहे त्यांचं. तर आत्ता व्लॉग मी इकडेच संपवतो. भेटू उद्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.